और पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आज दिवसभर रिलॅक्स होतो. संध्याकाळ झालेली आहे. आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे पुण्याबाहेर. बरेच दिवसानंतर गणपतीमध्ये आपण पूर्ण दिवस पुण्यामध्ये होतो. आज जायचं आहे पुण्याबाहेर. कुठं ते तुम्हाला थंबनेलवरनं कळेलच, पण आपण जाणार आहोत आज अकोल्याला. सो चला, आता एक साईट व्हिजिट आहे ती करून येऊया आणि मग निघूया संध्याकाळी अकोल्याला. निघालो आहोत आपण स्टेशनवर आणि जायचं आहे अकोल्याला. अकोला सो पुणे स्टेशनला जाऊया. त्यासाठी अगोदर रिक्षा येते आहे, रिक्षात बसूया आणि निघूया. त्याचं लोकेशन नेहमीप्रमाणे मागच्या लेनमध्ये गेली, आता आलेली आहे, त्यात बसूया आणि निघूया. आहोत नळ स्टॉप आणि आता इथून आपण जाणार आहोत पुणे स्टेशनला. आपल्याबरोबर कोण आहे तुम्ही बघितलं का? MR देशपांडे सर. आम्ही दोघंही निघालो आहोत अकोल्याला आणि 2 दिवस अकोल्यामध्ये, नंतर जळगाव असा ट्रिप असणार आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला अकोल्याच्या काही बऱ्याच गोष्टी दाखवतो. तर चला जाऊया, मेट्रो आली की जाऊया स्टेशनला. स्टेशनकडे, पुणे स्टेशन. स्टेशनच्या मेट्रो स्टेशनला पण फारच लवकर पोचलो, म्हणजे अजून 1 तासभर आहे ट्रेनला, म्हणून मेट्रो स्टेशनवरच बसलो आहे. कारण आपल्या पुणे स्टेशनला तेवढं बसायला छान जागा नाही आहे, त्यामुळे मेट्रो स्टेशनवरच आम्ही दोघेही विश्रांती घेत आहोत. एक 20-25 मिनिटांनी इथून आम्ही निघू. स्टेशनला पोचलेलो आहे. आता हमसफर नावाची जी आपली काय म्हणू त्याला ट्रेन आहे, तिकडे जाऊया आणि अकोल्याला आपल्याला कन्फर्म तिकीट झालेलं आहे. दुपारपर्यंत आपण कन्फर्म होईल का नाही, का लक्झरीनं जावं लागतं बसनं, पण कन्फर्म झालेलं आहे. चला जाऊया, स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि ट्रेन निघालेली आहे नागपूरला. तुम्ही बघू शकता 2 टायर AC मध्ये वर बसलेलो आहे. सो आता निवांत झोपूया आणि सकाळी 8:30 वाजता अकोल्याला पोचणार आहे. आपण सगळ्या लाईट घालवल्या आहेत, सगळे प्रवासी झोपलेले आहेत. मी पण झोपण्याचा प्रयत्न करतो आहे, पण माझ्या सोबत जो प्रवासी आहे हमसफर एक्सप्रेसमध्ये हमसफर शेजारी आहे, तो इतका गोरतो आहे, त्यामुळे झोप लागत नाही.
स्टेशनला उतरलेलो आहे. स्टेशनच्या उजव्या साईडनं बाहेर जायचं आहे. सो बघूया, जाऊया बाहेर. स्टेशनच्या वरून चाललो आहे. आपले मित्र सुभाष गोरे आपल्याला न्यायला आलेले आहेत. सो जाऊया. अकोला स्टेशन शेगाव नंतर आलेला आहे. अकोला वेळेच्या अगोदरच पोहोचलेलो आहोत आपण, एक 5-10 मिनटं. तो निघूया आणि हॉटेलला जाऊया अकोल्यामध्ये. अकोल्याला पोहोचलेलो आहे. सुभाष सर आले आहेत न्यायला. आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि चहा प्यायला थांबलो. बरं, ते मेंबर आहेत? नाही, त्यांचा स्टॉल आहे ना, कोणीतरी पाहिजे सोबत. चहा घेतोय आम्ही अकोला स्टेशनच्या बाहेर. तिकडे सर घेतात ब्लॅक टी, आम्ही आपली साधा टी घेतोय विदाऊट, कमी साखरेचा. मला हिवाळ्यात येण्याचा योग आला आणि सगळं ट्रेनमधून हिरवं दिसत होतं. मागच्या वेळेस हा पावसाळा. सो मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस प्रचंड उन्हाळा होता. चला, छान अकोल्यातली थंडी अनुभवूया कशी आहे ते. नाही, थंडी नाहीच आहे, ह्युमिडिटी आहे. सो अकोल्याला 2च ऋतू असतात, उन्हाळा आणि कमी उन्हाळा. सो चला जाऊया हॉटेलवर. थंडी एखाद्या वेळेस एक्स्ट्रीम होते, नाही तर मग तेवढी पण नसते. थांबून जातो थोड्या वेळाने. ते आता नवीन गाड्यामध्ये ना पाठीमाग सुद्धा लावलं नाही तरी वाचतं ते. अच्छा. जिमखाना का? स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गव्हर्नमेंट. अग्रसेन. आता आमच्या अकोल्यातले 2 फ्लायओव्हर झाले, त्यातला एक आमचं टॉवर जे आहे ना, ते आमचं ऐतिहासिक आहे. टॉवर आमची ओळख आहे अकोल्याची. टॉवर म्हणजे विद्यापीठाचं टॉवर आहे? नाही, हे सुंदराबाई खंडेलवाल टॉवर आहे. फार म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून दगडी बनवलेलं आहे पूर्ण, आणि अजूनही इंटॅक्ट आहे. छान. वाटिका म्हणजे एरियाचं नाव आहे की काही? हा, अशोक वाटिका म्हणजे हे इथे खाली पोचलेलो आहे. आता रूम आपण घेतोय इथे. सो रूममध्ये हॉटेल RG नावाचं हॉटेल आहे याच्यामध्ये, अकोल्यामध्ये. सो जाऊया. रूम आता टेम्पररी वेगळी रूम देत आहेत, नंतर आपल्याला चेंज करून देणार. ही आपली रूम आहे, तुम्ही बघू शकता. छान छोटीशी कॉम्पॅक्ट रूम आहे. हा बेड आहे, इकडे छोटासा स्टडी टेबल आहे, इकडे TV, नंतर वॉशरूम आहे इकडे. सो छोटीशी रूम आहे, छान आहे. हे वॉशरूम आहे, ड्राय एरिया सेपरेट आहे, वेट एरिया सेपरेट. मध्ये चेक इन झालेलं आहे. आता जाऊया, करूया ब्रेकफास्ट आणि मग थोडा आराम करून निघूया. ब्रेकफास्टला आलेलो आहे हॉटेलमध्ये. मग या ब्रेकफास्टवर आणि मग जाऊन फ्रेश होऊया. सो ब्रेकफास्ट झालेला आहे, सगळं झालेलं आहे. अकोल्याचा कालचा प्रवास झालेला आहे. सो हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.